नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या गावामध्ये आणि आज आहे 6 जून 2026 आणि हे आमच्या गावचे शेतकरी येतं. आणि आज आम्ही लेबर नसल्यामुळं कापूस काय करत आहोत, मशीनद्वारे म्हणजे पेरणी यंत्राद्वारे पेरणार आहे. ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राद्वारे कापसाची धूळ पेरणी करावं. आणि हे पाहू शकता, हे ट्रॅक्टरनं आम्ही कापसाची धूळ पेरणी करणार आहोत. आणि या ठिकाणी हे ट्रॅक्टर आलेलं आहे आणि ह्या ट्रॅक्टरनं धूळ पेरणी करणार आहेत. आणि हे जे ट्रॅक्टर आहे ते काय करतं आहे, 3x1 वर कापूस लागवड करतं आहे. आणि लागवड करत असताना याच्यामध्ये बी देतं आणि बी टाकल्याच्यानंतर जे वरचं हे त्याच्यामध्ये खत टाकायचा. आणि असं करून काय करायचं, ह्या 2 वरच्या याच्यात खत बसतं आणि खालीमध्ये 3 याच्यात बी बसतं. आणि असं करून हे कापूस लागवडीचं यंत्र आहे. आणि मी आता हे राशी कंपनीचं शिफ्ट ही एक बॅग लावित आहे. म्हणजे ह्या बॅगची आज ट्रॅक्टरद्वारे धूळ पेरणी करत आहेत. पाऊस पडलेला नाही तरी पण या शिफ्ट या राशी कंपनीची बॅग पेरत आहेत. आणि पाहू शकता हे पेरणी सुरू केलेली आहे. आणि जमिनीमध्ये कसला ओलावा नाही, काही नाही, पण डेअरिंगनं आज आमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून ही कापूस लागवड धूळ पेरणी करत आहोत. आणि त्याच्यानंतर तर हे पाहू शकता, हे जमीन पाहिली आणि हे आता या ठिकाणी पेरणी सुरू केलेली आहे. जमिनीमध्ये कसली ओल नाही, म्हणजे उन्हाळा आहे खणखण, आणि याच्यामध्ये आम्ही धूळ पेरणी करत आहोत. कापसाची धूळ पेरणी सरासरी म्हणजे डेअरिंगनंच करावं लागते. तर पण पाऊस रात्रीच्याला येणार आहे, त्या हिशोबानं हे मुद्दामून लेबर नाही भेटले, रेगाटी नाही भेटली म्हणून काय केलं, मुद्दामून इकडं 2 ट्रॅक्टर आणलं आणि ही धूळ पेरणी सुरू केलेली आहे. आणि 3x1 हे कापूस लावत आहोत. आणि 3x1 मध्ये ह्या 4 एकरमध्ये 10 बॅग जवळपास पडणार आहेत. म्हणजे काय होतं, 1 एकरला 2.5 बॅग पडायल्या आणि हे 3x1चं अंतर आहे. आणि शिफ्ट बॅग लावलं होतं राशीची. कशामुळं